विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं कुशल मॅथ्स अकॅडमी मध्ये स्वागत आहे। माझा परिचय, मी PSI शरद सेंदाने। सध्या माझी नेमणूक गोंदिया जिल्ह्यात आहे। मी मूळ राहणार नांदेड, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव। कुशल मॅथ्स अकॅडमी मध्ये संपूर्ण लेक्चर्स हे प्रत्येक विद्यार्थ्यांकरिता मोफत असेल। कुशल मॅथ्स अकॅडमी या YouTube चॅनलवर प्रत्येक आठवड्यात शक्यतो मंगळवारी शेअर करण्याचा मी प्रयत्न करेन। तसंच आपल्या कुशल मॅथ्स अकॅडमीचं आजचं जरी पहिलं लेक्चर असलं तरी हे संपूर्ण विषयांशी निगडीत, संपूर्ण विषयांशी संबंधित लेक्चर असेल। तर आज आपण शिकणार आहोत अभ्यास पद्धती कशी असावी। कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना हे समजत नाही किंवा हे माहीत नसते की कुठल्या विषयाचं वाचन केल्यानंतर कुठल्या विषयाचं वाचन करायला पाहिजे। उदाहरणार्थ, इतिहास या विषयाचं वाचन केल्यानंतर बरेच विद्यार्थी भूगोल या विषयाचं वाचन करतात, बरेच विद्यार्थी विज्ञान या विषयाचं वाचन करतात, बरेच विद्यार्थी अर्थशास्त्र या विषयाचं वाचन करतात। परंतु वाचन करण्याअगोदर आपण हे माहिती करून घ्यायला पाहिजे की इतिहासाशी संबंधित विषय हा कुठला आहे। तर इतिहासाशी संबंधित विषय आहे राज्यशास्त्र। बघा, आपण इतिहासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, कुठे कुठे पंडित जवाहरलाल नेहरू, दादाभाई नौरोजी या समाजसेवकांचा अभ्यासतो। तर तेच समाजसेवक आपल्याला या ठिकाणी मिळतात। म्हणजे इतिहासात त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्याच लोकांनी, त्याच समाजसेवकांनी कार्य हे राज्यघटनेत केलेलं आहे। तसंच राज्यघटनेशी संबंधित विषय कुठला? तर राज्यघटनेशी संबंधित विषय आहे अर्थशास्त्र। बघा, राज्यघटनेमध्ये आपण वित्त आयोग बघतो, तोच वित्त आयोग आपण राज्यघटनेत बघत असतो। राज्यघटनेत जो आपण वित्त आयोग बघतो तोच वित्त आयोग आपण अर्थशास्त्रात बघतो। अर्थशास्त्रानंतर अभ्यासाचा आहे तो विषय म्हणजे भूगोल। बघा, अर्थशास्त्रामध्ये आपण लोकसंख्या चॅप्टर बघतो, तेच लोकसंख्या चॅप्टर तुम्हाला भूगोल मध्ये दिलेलं असतं। अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला लघु उद्योग, गृहोद्योग दिलेले असतात, तेच तुम्हाला भूगोल मध्ये दिलेले असतात। नंतर भूगोल मध्ये जी खनिज संपत्ती दिलेली असते तुम्हाला, लोह असेल, टंगस्टन असेल, मॅग्नीज असेल, हिरा असेल, कोळसा असेल, तेच खनिज संपत्तीशी संबंधित विज्ञानमध्ये दिलेलं असतं। तर मित्रांनो, या सिक्वेन्स नुसार अभ्यास केल्यानंतर एक फायदा असा होतो की ज्या समाज सुधारकांचा, समाजसेवकांचा अभ्यास आपण इतिहासामध्ये केलेला असतो त्यांचे कार्य राज्यघटनेत काय होतं हे आपल्याला राज्यघटना अभ्यासल्यानंतर कळतं। मग या ठिकाणी काय होतं, काय जुळून येतं की त्यांचं राज्यघटनेत कार्य काय आणि इतिहासात कार्य काय। म्हणजे आपण ज्यावेळेस नोट्स काढतो त्यावेळेस आपण जर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित त्यांची कार्य हे बघत असणार तर त्यावेळी आपल्याला एकाच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब यांच्या संबंधित इतिहासात केलेलं त्यांनी कार्य, तसंच राज्यघटनेत केलेलं त्यांनी कार्य
ही रिव्हिजन आपोआप होते आणि ही सिक्वेन्स जुळून येते. तसंच राज्यशास्त्रामध्ये तुम्ही जे अभ्यासणार रिलेटेड अर्थशास्त्र, ती आपोआप रिव्हिजन तुमच्या अर्थशास्त्रामध्ये होते. अर्थशास्त्रामध्ये जे अभ्यासणार रिलेटेड भूगोल, ती आपोआप तुमची रिव्हिजन होत असते. तर ही अभ्यास पद्धती अवलंबल्यानंतर तुमची बऱ्याच प्रकरणांची रिव्हिजन ही आपोआप होत असते. कारण की वरील विषयाशी संबंधित काही बाबी या जो त्यानंतर सिक्वेन्सनुसार आपण विषय अभ्यासतो त्यात दिलेला असतो. हा फायदा आपल्या या ठिकाणी होतो. तसंच बरेच विद्यार्थी नोट्स काढताना हलगर्जीपणा करतात. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या मते ज्यावेळी तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता त्या अगोदर आपण 1-2 रीडिंग करतो विषयाची, त्या पुस्तकाची रीडिंग करतो आणि मग नोट्स काढतो. परंतु आपण प्रश्नपत्रिका वाचन केलेलं नसतं. त्यामुळे आपल्याला हेच समजत नाही की आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारेल. तर आपण कन्फ्यूज होतो ज्यावेळेस आपण नोट्स काढत असतो की हा पॉइंट घ्यायचा अगर कसं, कारण आपण प्रश्नपत्रिकेचं रीडिंग केलेलं नसतं. तर नोट्स काढण्या अगोदर आपण प्रश्नपत्रिका वाचन करायला पाहिजे. प्रश्नपत्रिका वाचन केल्यानंतर आपण नोट्स काढतो. त्यावेळी आपल्याला नोट्स काढायला खूप सोपं जातं, कारण आपल्याला हे माहित असतं की आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारणार आहे. तर नोट्स या 2 प्रकारच्या असतात. बरेच मुलं काय करतात की एक शॉर्ट नोट्स काढली की शॉर्ट नोट्स काढल्यानंतर नोट्स काढून झालं आणि नोट्स काढून झाल्यानंतर पुस्तकाकडे अजिबात लक्ष देत नाही. तर मित्रांनो, आपण शॉर्ट नोट्स मध्ये काय घेतो, आपण की ज्या गोष्टी आपल्या लक्षात राहत नाही त्या गोष्टी आपण शॉर्ट नोट्स मध्ये घेतो. परंतु कधी कधी असं होतं की आपण नोट्स रीडिंग केल्यानंतरही बऱ्याच काही गोष्टी म्हणजे 30 ते 40% बाबी ह्या आपल्या लक्षात राहत नसतात. मग ज्या वेळेस आपण एखादा विषय रीड केला, पूर्ण वाचन झालं, त्यानंतर आपण प्रश्नपत्रिका सोडवतो आणि सोडवल्यानंतर कोणाची 100 पैकी 60 येत असतील, कोणाची 100 पैकी 70 येत असतील, तर आपण कन्फ्यूज होतो की 30 प्रश्न कशी चुकतायत म्हणजे. तर आपण काय करतो, शॉर्ट नोट्स ह्या फक्त वरवर वाचन करून आपल्याला असं वाटतं की पुस्तक आपलं जवळजवळ 30 ते 40% लक्षात आहे, जे 60% आपल्या लक्षात राहत नव्हतं ते मी शॉर्ट नोट्स मध्ये घेतलेलं आहे. परंतु मित्रांनो, अशाही अडचणी कधी कधी येतात की आपण नोट्स जरी शॉर्ट्स काढलेल्या असल्या तरी काही बाबी आपल्या लक्षात राहत नसतात. तर आपण ज्यावेळेस प्रश्नपत्रिका विश्लेषण करतो, बरोबर, त्यावेळेस जे जे प्रश्न चुकलेले आहेत आपले त्यावर अभ्यासायला पाहिजे आपण, आणि ते प्रश्न जे चुकलेले आहेत त्याचे उत्तर आपल्या जर का शॉर्ट नोट्स मध्ये असतील तर आपण मायक्रो नोट्स तयार करायला. तुम्हाला या ठिकाणी असं वाटत असेल की सर आपल्याला लेंदी प्रोसेस सांगतायत, परंतु याचा खूप चांगला फायदा होतो. तो फायदा असा की ज्यावेळेस आपण शॉर्ट नोट्स काढलेले असतात, पुस्तकातून आपण शॉर्ट नोट्स काढतो, शॉर्ट नोट्स मधून मायक्रो नोट्स का आणि कशा काढाव्या ते मी तुम्हाला सांगितलं. शॉर्ट नोट्स मध्ये वाचूनही काही गोष्टी लक्षात राहत नसतात, तर ज्या गोष्टी लक्षात राहत नसतात त्या मायक्रो नोट्स मध्ये काढायच्या. मग मायक्रो नोट्स कशी असावी, माझ्या मते पॉकेट डायरी जी असते आपली तशी मायक्रो नोट्स असावी. त्याचा फायदा असा होतो, तुम्ही ती पॉकेट डायरी कुठेही जाताना कॅरी करू शकता. आता शॉर्ट नोट्स जर का म्हटली तर आपण रजिस्टर मध्ये शॉर्ट नोट्स काढतो, तुम्ही कुठेही कॅरी करू शकत नाही. जर का तुम्ही 2 व्हीलरने प्रवास करत असणार तर तुम्ही तिथं कॅरी करू शकत नाही, किंवा कॅरी करण्यास आपल्याला अवघड होतो, तुम्हाला ती बॅगमध्ये ठेवायची झाली. आपण जर का पॉकेट डायरी घेतली तर तुम्ही कुठेही खिशात घेऊन जाऊन वाचन करू शकता. तुम्ही बस स्टँडला बसून वाचन करू शकता, तुम्ही बसमध्ये बसून वाचन करू शकता, एखाद्या कार्यक्रमा ठिकाणी गेलेले आहेत तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही वाचन करू शकता. तर शॉर्ट नोट्स मध्ये तुम्ही ज्या गोष्टी मायक्रो नोट्सच्या लक्षात राहत नाही किंवा पुस्तकाच्या लक्षात राहत नाही
त्या गोष्टी तुम्ही ऍड करू शकता. तसंच बऱ्याच वेळी आपण जर का तुम्हाला प्रश्न विचारला गेला की 15 तालुके असणारे एकूण जिल्हे किती महाराष्ट्रात, तर आपण कन्फ्यूज होतो. 1-2 सांगतो आणि लगेच ज्या जिल्ह्यात 15 तालुकेच नाहीत त्या तालुक्यांचं नाव सांगतो, ज्या जिल्ह्यात 15 तालुकेच नाहीत त्या जिल्ह्याचं नाव सांगतो. तर यासाठी आपल्या ट्रिक्स पद्धत आपण अवलंबायला पाहिजे, स्वतःचे ट्रिक्स तयार करायचे. आता उदाहरणार्थ जर का तुम्हाला असं विचारलं महाराष्ट्रात 15 तालुके असणारी जिल्हे किती, बरोबर. तर आपण कोणी जळगाव सांगतं, कोणी चंद्रपूर सांगतं, लगेच यवतमाळकडे येतात, तुम्ही कुठे ठाण्याकडे जातात. म्हणजे 4 जिल्हे आहेत, त्यापैकी 2 जिल्हे येतात, 2 जिल्हे सांगता येत नाही. तर त्याच्यासाठी आपण शॉर्ट ट्रिक्स तयार करू शकतो, अशी की रायगड, जळगाव, नाशिक आणि चंद्रपूर. मग याची शॉर्ट ट्रिक्स आपण अशी करू शकतो. राजनाच, एखादा राज नावाचा मुलगा आहे त्याला आपण नाचायला सांगतो. बघा, रायगड, जळगाव, नाशिक आणि चंद्रपूर या पद्धतीने आपण शॉर्ट ट्रिक्स तयार करू शकतो. तसंच आणीबाणी किती प्रकारच्या, तर 4 प्रकारच्या, तर 3 प्रकारच्या. चौथा प्रकार जो आहे तो घटनात्मक आणीबाणीशी रिलेटेड आहे, कलम 356. तर आणीबाणीचे प्रकार 3, त्याच्यात राघवी ही सिक्वेन्स वाईज आहे. बघा, 352, 356 आणि 360. बघा, प्रत्येकात 4चा फरक आहे. म्हणजे तुमचं एक जरी लक्षात राहिलं की फक्त 352 लक्षात आहे, पुढचं लक्षात नाही, तर आपण हे करू शकतो. 4 ऍड करायचे, तो पुढचा कलम, अजून 4 ऍड करायचे, तो पुढचा कलम. तर 352 साठी राष्ट्रीय आणीबाणी, 356 साठी घटनात्मक आणीबाणी आणि 360 साठी वित्तीय आणीबाणी. या पद्धतीने आपण ट्रिक्स तयार करू शकतो. तर मित्रांनो, या झाल्या आपल्या अभ्यास पद्धती. यानंतर आपण काही गणिताची उदाहरणं घेणार आहोत. तर त्या गणिताच्या उदाहरणांमध्ये ज्यासाठी सूत्र लागणार नाही, सूत्राची गरज नसेल, अशी गणिताची उदाहरणं आपण घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण जरी तुम्हाला गुणाकार आणि भागाकार याची उदाहरणं परीक्षेत येत नसतील तरी आपण त्याच्या शॉर्ट पद्धती, त्याच्या सोप्या पद्धती कशी असतील ते अभ्यासणार आहोत. तर समजा तुम्हाला जर का 50 गुणिला 5 बरोबर किती, तर बघा, हे जे उदाहरण असतील हे 5 शी रिलेटेड असतील, 50 गुणिला 5. तर कुठलीही संख्या गुणिला 5 असेल तर त्याच्या निमपट करायचं
50च्या निमपट किती 25 आणि त्या निमपट केलेल्या संख्येवर 0 ठेवायचं. बरोबर. परत पुढचं उदाहरण 82 गुणिला 5. मग 82 च्या निमपट किती होता 41. तर 41 वर आपण 0 ठेवायचं आहे. आता मी ह्या दोनही संख्या तुम्हाला समसंख्या विचारल्या, बरोबर, ज्याचं सहजच निमपट होतं म्हणजे 2 ने भाग जातो. तर आपण आता विषम संख्या घेऊ. विषम संख्या उदाहरणार्थ आपण घेऊ 63 गुणिला 5. 63 च्या निम्मे किती होतात 31.5. 31.5. तर या ठिकाणी आपल्याला 0 न ठेवता फक्त पॉइंट कॅन्सल करायचा आहे. हा पॉइंट काढून टाकायचा आहे. 315 उत्तर. जरी मित्रांनो तुम्हाला असे प्रश्न परीक्षेला विचारले जात नसतील तरी आपण फक्त शॉर्ट पद्धती ज्या आहेत त्या शिकत आहोत. काही गणिताचे उदाहरणं, नळ पाण्याची टाकी वगैरे याची उदाहरणं घेतली. तसंच आपण आता बघितला गुणाकार, यानंतर आपण बघणार आहोत भागाकार. 40 भागिला 5 बरोबर किती. बघा आता सर्वांचं पाठांतर असतं 8×45 5×48. कारण की 40 ही संख्या 8च्या पाडातही येते 5व्या स्थानाला आणि 5च्या पाडातही येते 8व्या स्थानाला. तर 40चा दुप्पट किती होतात 80. फक्त हा 0 कॅन्सल करायचा. 8 उत्तर आला होता. आता आपण अशी संख्या घेऊ जी 5च्या पाड्यात येतच नाही. उदाहरणार्थ आपण घेऊ 42 भागिला 5 बरोबर किती. मग 42 च्या निम्मे किती होतात, सॉरी 42 च्या दुप्पट किती होतात 84. शेवटचा एकक स्थानचा अंक सोडून आपल्याला पॉइंट द्यायचा आहे. 8.4 हे उत्तर आहे. आता मोठी संख्या घेऊ आपण. ती घेऊ 85 भागिला 5. तर 85 च्या दुप्पट किती होतात 170. 170 शून्य झाले संख्या आलेली त्याच्यामुळे आपल्याला 0 काढून टाकायचं आहे. तर उत्तर काय येईल 17. या आहेत शॉर्ट पद्धती. त्यानंतर आपण वर्ग, ठीक आहे, तुम्हाला वर्ग वर्गमूळ जरी विचारत नसतील तरी वर्ग काढण्याची पद्धत या अगोदर आपली त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे म्हणजे वर्ग. उदाहरणार्थ जर का तुम्हाला 2 चा वर्ग काढायचा असेल तर तुम्ही काय करतात 2 गुणिला 2 बरोबर 4. बरोबर. 2 चा वर्ग बरोबर किती, तर 2 गुणिला 2 बरोबर 4. तर आपण वर्ग काढण्याची पद्धत बघणार आहोत. ती अशी, बघा 1 चा वर्ग 1. मग आपल्याला काढायचा आता 2 चा वर्ग. 1 आणि 1 2 आणि हे 2 4. बरोबर. म्हणजे आपण काय करतोय ज्या संख्येचा आपल्याला वर्ग काढायचा आहे ती संख्या आणि त्याच्या अगोदरची त्याच्यापेक्षा लहान असलेली जी संख्या आहे वरची तिचं वर्गमूळ आणि वर्ग यांची बेरीज करतो. बघा वर्गमूळ आणि वर्ग यांची बेरीज, परत ज्या संख्येचा आपल्याला वर्ग काढायचा आहे त्याची बेरीज. 2 आणि 4 6 आणि 3 चा वर्ग काढायचा आहे म्हणून 9. 3 आणि 9 12 आणि 4 16. बरोबर. 4 आणि 16 बरोबर 20 आणि 5 25. 5 आणि 25 बरोबर 30 आणि 6 चा वर्ग काढायचा म्हणून बेरीज 6 सोबत त्याला ऍड केलं 36. 6 आणि 36 42 आणि 7 49. 7 आणि 49 56. 56 आणि 8 64.
64 आणि 8 72, 72 आणि 9 81, 81 आणि 9 90, 90 आणि 10 90. असं तुम्ही अनंत पर्यंत बेरीज करून वर्ग काढू शकता. तर ही वर्ग काढण्याची सोपी पद्धत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण माझ्या मते 100 पैकी 70 ते 80 परीक्षांना येणारा प्रश्न नळ आणि पाण्याची टाकी. तर त्याचे आपण फक्त 2 उदाहरणं घेणार आहोत, कारण जे पुढचं लेक्चर असेल त्यात आपण पहिल्या प्रकरणापासून म्हणजे संख्या ज्ञानापासून शेवटपर्यंत मॅथ सुरू करणार आहोत. आज फक्त एक नमुना म्हणून मी तुम्हाला 2 प्रश्न घेतो. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 4 तासात भरते. व दुसऱ्या नळाने 6 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवली तर ती टाकी किती तासात भरेल किंवा खाली होईल, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला असतो. तर मित्रांनो, आपण काय करतो, 1/4 वजा 1/6 किंवा इतर काही जे काही सूत्रामध्ये दिलेले असतील त्या पद्धतीनुसार आपण उत्तर काढतो. तर बघा, याच्यात ज्यावेळेस एक नळ भरणारा आणि एक नळ खाली करणारा असतो त्यावेळेस एक 6 तासात आहे, एक 4 तासात आहे. तर दोघांमध्ये फरक आहे 2 तासाचा. 2 तासाचा फरक आहे. 2 तासाचा फरक असल्यामुळे आपण 2 ने कुठल्याही संख्येला भाग द्यायचा. आपण देऊ आता 2 ने 6 ला भाग. 2 6 आलेले 3 उत्तर. 3 चोक 12. तर ती टाकी 12 तासात भरेल किंवा 12 तासात संपेल. तुम्हाला भरेल किंवा संपेल असा प्रश्न विचारलेला असतो. भरेल किंवा संपेल, तर ती टाकी 12 तासात संपेल. आता बघा, आपण 2 ने भाग दिला होता 6 ला. 2 6. आता आपण 2 ने भाग देऊ 4 ला. 2 दुनी 4, 6 दुनी 12. तर उत्तर येईल 12. अशा पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता. आता या ठिकाणी असं कन्फ्युजन करून घेऊ नका की 4 आणि 6 आल्यानंतरच असं उत्तर निघेल. तर मित्रांनो, आपण उदाहरणार्थ आता घेऊ याच्या 12 आणि 8. बरोबर. आता बघा, चेंजेस असंही केलं मी. याच्या अगोदर लहान संख्या ही भरणारी होती, लहान नळ होता तो, आणि मोठा नळ रिकामा करणार होता. त्याच्यामुळे मी आधीच करून ठेवलेलं आहे भरणारा किंवा भरेल किंवा संपेल. दोघांमध्ये फरक कितीचा आहे? 4 चा फरक. आपण 4 ने भाग देऊ आता. 4 दुनी 8, 12 दुनी 24. तर उत्तर येईल 24. आपण आता 4 ने भाग दिला 8 ला. आपण आता भाग देऊ 12 ला. 4 त्रिक 12, 8 त्रिक 24. तर उत्तर काय येईल? 24. या पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. त्यातल्या त्यात यात नवीन प्रकार असा की एक नळ भरणारा, एक नळ खाली करणारा. जर का या ठिकाणी 10 तासात भरतो, या ठिकाणी 5 तासात रिकामा करतो. पहिला नळ दुसऱ्या नळाच्या दुप्पट असेल किंवा दुसरा नळ पहिल्या नळाच्या दुप्पट असेल तर जो दुपटीचा नळ आहे तेच उत्तर असते.
तुम्हाला सूत्र टाकण्याची गरज नाही, कुठलीही पद्धत अवलंबायची गरज नाही. जर का एक नळ दुसऱ्या नळाचा दुप्पट असेल परंतु त्याच्यात कंडिशन काय आहे, एक नळ भरणारा आणि एक नळ खाली करणारा, तर ते दुप्पट नळ हेच उत्तर असतं. आता बघा दोघांमध्ये फरक कितीचा? 5. 5 आहे का 5? 10 आहे का 10? दोघांमध्ये फरक 5 चा आहे. 5 दुनी 10, 5 दुनी 10, 10च उत्तर आहे. तर मित्रांनो आपण आज खूप कमी वेळाचं लेक्चर घेतलेलं आहे. थोडक्यात अभ्यास पद्धती कशी असावी यावर आपण शिकलेलो आहोत. परत याच्या पुढे आपलं गणित कसं असेल, गणित कसं शिकवलं जाईल, प्रत्येक विद्यार्थ्याकरिता मोफत, कुठलीही फीज न आकारता, त्यावर आपण काही 2-3 उदाहरणं घेतलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो आजचं लेक्चर आपलं या ठिकाणीच संपत आहे. मी कुशल मॅथ्स अकॅडमी यावर जे काही लेक्चर शेअर करेल त्याचा बेनिफिट घ्या अशी अपेक्षा करतो. प्रत्येकाने लेक्चर बघून झाल्यानंतर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.